Hi students, today we will start solving the activities in our first chapter, An Astrologer's Day. But before discussing the activities, we will see what kind of activities are asked in the activity sheet and how to solve these activities. I know you all have solved activity sheet in 11th standard, but still, I am going to discuss the kinds of activities once again, and while solving the activities, I will tell you how to attempt them in the examination. The first activity in our activity sheet is global understanding. What is meaning of global understanding? Global understanding is the activity which is based on the understanding of whole passage. For answering this activity, you have to read the whole passage. The activities like true or false, theme, web, complete the sentences are mostly asked here. ग्लोबल अंडरस्टँडिंग ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे. तर ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर ही अशी ॲक्टिव्हिटी आहे जी पूर्ण पॅसेजवरती आधारित असते. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी आन्सर करण्यासाठी तुम्हाला अख्खा पॅसेज वाचावा लागतो, तो समजून घ्यावा लागतो. तो समजल्यानंतरच तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी आन्सर करता येते. ह्याच्यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स असतात, तर ट्रू ऑर फॉल्स असतात, सिक्वेन्स असतं, थीम असतं, कंप्लीट द सेंटेन्सेस असतात, वेब चार्ट असतो. अशा टाईपची ॲक्टिव्हिटीज इथं विचारले जातात. द सेकंड ॲक्टिव्हिटी in our activity sheet is complex factual. This complex factual activity is as same as global understanding. Here the activities which are asked are as same as global understanding. इथे कसल्या ॲक्टिव्हिटीज विचारले जातात कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये, तर ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये जसे ॲक्टिव्हिटीज विचारले जातात तशाच टाईपचे ॲक्टिव्हिटीज कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये सुद्धा विचारलेल्या असतात. म्हणजे कशी, ट्रू ऑर फॉल्स, सिक्वेन्स, थीम, नंतर मग कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, अशा ॲक्टिव्हिटीज इथं विचारले जातात. पण फरक एवढाच आहे की ना, ग्लोबल अंडरस्टँडिंग जर पूर्ण पॅसेजवरती आधारित आहे, तर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल हा त्या एक्स्ट्रॅक्टमधला थोड्याशा पार्टवरतीच आधारित असतो. The third activity in our activity sheet is inference or interpretation or analysis. What is now meaning of inference? The inference means to draw a conclusion or idea from the evidence or reasoning. आता इन्फरन्स म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीवरनं एखादे तत्व बाहेर काढणं म्हणजे इन्फरन्स. म्हणजे काय ॲक्च्युली, एखादी लाईन आहे, त्याच्यामधनं तो माणूस काय म्हणतोय हे समजून घेणं म्हणजे इन्फरन्स. त्याचं ॲनालिसिस, त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे हे काढणं म्हणजे इन्फरन्स. आता ह्याच्यामध्ये कशा टाईपचे ॲक्टिव्हिटीज विचारले जातात, तर ह्याच्यामध्ये एव्हिडन्स, गिव्ह रिझन्स, इंटेन्शन ऑफ द ऑथर, अशा टाईपचे बरेचसे ॲक्टिव्हिटीज विचारले जातात. आता फोर्थ ॲक्टिव्हिटी कुठली आहे, तर पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय, तर तुमचा रिस्पॉन्स एखाद्या गोष्टीला तुम्ही दिलेला. म्हणजे काय, एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल, एखाद्या प्रॉब्लेमवरती तुमचं सोल्युशन काय असेल, अशा टाईपचे ॲक्टिव्हिटीज इथं विचारले जातात. आता पर्सनल रिस्पॉन्स किती लिहायचा असतो, किंवा ॲनालिसिस हा जो क्वेश्चन आहे हा किती लिहायचा असतो, तर साधारणतः 50 वर्ड्समध्ये तुम्ही हे लिहायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त मोठं काही लिहायचं नाही. आता पाचवी जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे लँग्वेज स्टडी, ज्याला आपण शॉर्टमध्ये आपण ग्रामर असं म्हणतो, ती आहे लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडी म्हणजे काय ॲक्च्युली, लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर. आता ग्रामर म्हणजे काय, इथे सगळ्या टाईपचे ग्रामर विचारले जातात जे तुम्ही आत्तापर्यंत शिकलेले आहात. पहिलीपासून ते 12वी 11वीपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत जे काही ग्रामर शिकवलेलं आहे तुम्हाला, ते सगळं ग्रामर इथे विचारलेलं जातं. म्हणजे तिथं असेल चेंज द व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, नंतर मग सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स असेल, नो सूनर दॅन असेल, बी एबल टू असेल, या सगळ्या टाईपचं ग्रामर इथं विचारलं जातं. आता 6वा क्वेश्चन कुठला आहे, तर तो आहे व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजे काय, तर इथं सिनोनिम्स विचारले जातात, अँटोनिम्स विचारले जातात. आता सिनोनिम्स म्हणजे समानार्थी, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी, किंवा मग वर्ड बँक दिली जाते. ते वर्ड्स तुम्हाला एका सेंटेन्सेसमध्ये भरायचे असतात, किंवा मग तुम्हाला सेंटेन्सेस फॉर्म करायचे असतात, नाउन फॉर्म्स करायचे असतात.
नंतर मग पझल्स दिले जातात, वर्ड रजिस्टर असतं, अशा बऱ्याच टाईपचे ॲक्टिव्हिटीज इथे विचारले जातात. आता आपण आपल्या पहिल्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. नाव दिस फर्स्ट ॲक्टिव्हिटी आय एम जस्ट गोइंग टू रीड द पॅसेज फॉर यू or you can read it yourself. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, a bundle of Pambra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with sharp abnormal gleam, which was really an outcome of his continuous searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes could sparkle in such a setting. To crown the effect, he wound a saffron-colored turban around his head. This color scheme never failed. The people were attracted him to him as bees are attracted to cosmos or dahlia stacks. He sat under the boughs of spreading tamarind tree which flanked the path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. Next to him, in vociferousness, came a vendor of fried groundnut who gave his ware fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on the third Rajas Delasi, and so on and so forth. And people flocked to him. A considerable portion of his crowd tallied before the astrologer too. The astrologer transacted his business by the light of the flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. Half of the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. The place was lit up by the shop lights. One or two had hissing gas lights, some had naked flares stuck on the poles, some were lit up by old cycle lamps, and one or two, like astrologer, managed without lights of their own. This was bewildering crisscross of light rays and moving shadows. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in least intended to be an astrologer when he began life. And he knew no more of what he was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. He was as much a stranger to the stars as were innocent customers. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice, and shrewd gracework. All the same, it was as much an honest man's labor as another, and he deserved the wages he carried home at the end of the day. आता हा जो पॅसेज मी वाचलाय आहे तसंच तुम्ही पण एक्झामिनेशनमध्ये वाचायचा आहे. एकदम डिटेलमध्ये नाही वाचायचा. मी काय केलेलं, मी एकदम फास्ट पॅसेज वाचत गेलेली आहे. तुम्ही पण काय करायचं, एक्झामिनेशनमध्ये एकदम डिटेलमध्ये पॅसेज नाही वाचायचं, तर तुम्ही तो ग्रो थ्रू करायचा नुसता. म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की नजर टाकायची, तसे तुमच्या पॅसेजवरती तुम्ही नुसती नजर टाकायची. मग तुम्हाला कसं समजेल की उत्तरं कुठे आहेत. तर एक्झामला जाण्यापूर्वी प्रत्येकाने, तुमच्यातल्या प्रत्येकाने हे जे टेक्स्ट आहे, तुमचं जे टेक्स्टबुक आहे, ते कमीत कमी 2दा किंवा 3दा वाचलं पाहिजे. का तसं, तर मग आपला जो ॲक्टिव्हिटी शीट हा जो आहे हे खूप लेंदी असतं. त्याच्यामध्ये बरेच पॅसेजेस आहेत आणि बरेच ॲक्टिव्हिटीज पण आहेत, बरेच रायटिंग स्किल्स आहेत. आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला ॲन्युअलच्या क्वेश्चन पेपरमध्ये 3 तासाचा वेळ हा कमी पडतो जर तुम्ही पॅसेजेस वाचले नसतील आधी. तर जर तुम्ही आधी पॅसेजेस वाचलेले असतील, what you will do, you will just go through the passage here. तुम्ही काय करणार आहे, फक्त पॅसेज थ्रू जाणार आहे. यू विल अंडरस्टँड
विच पॅसेज इज इट अँड व्हॉट इज देअर इन द पॅसेज. तुम्हाला हे फक्त समजलं पाहिजे की ना कुठला पॅसेज आहे, कुठल्या लेसन मधला आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एवढं फक्त तुम्ही तिथं गो थ्रू करणार आहात. म्हणजे काय, फक्त नजर टाकायची आहे. पूर्ण पॅसेज वाचायला गेला तर प्रत्येक पॅसेज वाचायला तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागतील आणि मग प्रत्येक पॅसेजची 2 ते 3 मिनिटं म्हटलं तर 20 ते 25 मिनिटं तुमची नुसती पॅसेज वाचण्यातच जाते. तर आपण काय करायचं आहे, तर जे सीन पॅसेजेस आहेत ते एक्झामला जाण्याच्या अगोदरच 2-3 वेळा वाचून जायचे आहेत आणि ते समजून घ्यायचे आहेत वाचताना. म्हणजे काय, तर त्या पॅसेजमध्ये काय चाललेलं आहे हे ऑलरेडी आपल्याला समजलं असलं पाहिजे आणि मग त्याचे आन्सर्स आपण तिथे पटापटा देऊ शकतो. नाहीतर काय होईल, एक्झामिनेशनमध्ये तुम्ही काय करणार, तुम्ही पॅसेज वाचणार, मग ॲक्टिव्हिटीज वाचणार, मग परत पॅसेजमध्ये ॲक्टिव्हिटीजची उत्तरं शोधणार. असं करण्यामध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी कमीत कमी 25 मिनिटं लागतील. पण आपल्याकडे इतकी मिनिटं नाही आहेत ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी. आपल्याला एक ॲक्टिव्हिटी एक्झामिनेशनमध्ये सोडवण्यासाठी फक्त 15 मिनिटं आहेत आणि त्या 15 मिनिटांमध्ये आपली पूर्ण ॲक्टिव्हिटी सोडवून झाली पाहिजे. तर ह्याच्यासाठी तुम्ही हा पॅसेज पूर्ण वाचायचा आहे. एक्झामिनेशनला जाण्याच्या आधी तुमचं टेक्स्टबुक घेऊन तिथं वाचून झालं पाहिजे. ओके, आता आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रेफरन्स टू द कॉन्टेक्स्ट. आता ह्याचा अर्थ काय, तुम्हाला बऱ्याच जणांना अर्थ येत असेल, पण काही इथे असे स्टुडंट्स आहेत जे आर्ट्समधले आहेत आणि त्यांना अर्थ समजत नाही, त्यांच्यासाठी सांगतील. तर हे जे सेंटेन्स आहेत ते पूर्ण करायचे आहेत रेफरन्स एक्स्ट्रॅक्टचा घेऊन, म्हणजे एक्स्ट्रॅक्टचा आधार घेऊन. आता ही ॲक्टिव्हिटी अटेम्प्ट करताना कशी करायची, तर मग नुसतं जे फिल इन द ब्लँक आहे ते लिहायचं नाहीये, तर पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे पहिल्यापासून. द ॲबनॉर्मल, आता पहिली ॲक्टिव्हिटी मी सोडवते. द ॲबनॉर्मल शाईन इन द ॲस्ट्रोलॉजर्स, सॉरी, द ॲबनॉर्मल शाईन इन द ॲस्ट्रोलॉजर्स आईज, सॉरी इथे चुकलेलं आहे, मी जरा करेक्ट करते. इन द ॲस्ट्रोलॉजर्स आईज वॉज ड्यू टू. आता ॲबनॉर्मल शाईन जो आहे, शाईन म्हणजे आपण इथे बघितलं की न ग्लिप, तो कशाने आहे, ॲस्ट्रोलॉजीच्या आईज मधला ॲबनॉर्मल शाईन कशाने आहे, तर इथं त्यांनी दिलेलं आहे विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ कंटिन्युअस सर्च फॉर द कस्टमर्स. म्हणजे ह्याचा अर्थ काय, उत्तर काय झालं, ड्यू टू द कंटिन्युअस सर्च ऑर लुक फॉर द कस्टमर्स. हे त्याचं उत्तर आहे. मी इथे हायलाईट करते तुमच्यासाठी, ॲक्च्युली फर्स्टचं उत्तर हे आहे तुमचं. ओके, आता सेकंडचं बघूयात आपण. उत्तर लिहिताना तुम्ही पूर्ण सेंटेन्समध्ये उत्तर लिहायचं आहे, नुसतं फिल इन द ब्लँक लिहायचं नाहीये. तुम्ही जर एक्झामिनेशनमध्ये नुसतं फिल इन द ब्लँक लिहिलं तर तुम्हाला 0 मार्क्स पडणार आहे. द ॲस्ट्रॉलॉजर वॉज सराउंडेड बाय व्हरायटी ऑफ ट्रेड्समन. आता इथे त्यांनी दिलेले आहे कुठले कुठले ट्रेड्समन त्याला सराउंड केलेले होते, आपण इथे बघितलेले. बघा इथं दिलेले, मेडिसिन सेलर्स, sellers of stolen hardware and junk, magicians, above all auctioneer of cheap cloth, हे एक आहेत. आणि इथे परत मी हायलाइट करते. आणि परत दुसरं कोण आहे, एक फ्राईड ग्राउंडनट, वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट, हा पण इथे ट्रेड्समन आहे. ओके, नाउ we'll move to the third sentence. Half of the charm of the place was due to the fact that. आता कशामुळं एन्चेंटमेंट आली होती, एन्चेंटमेंटचा अर्थ चाम असा होता, मी तिथं अर्थ वापरलेला आहे. तर मग कशामुळं आलेली होती, तर इथं दिलेलं आहे हाफ ऑफ द एन्चेंटमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटनिंग. एवढं उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे तिथे. ओके, मी मुद्दाम हे ॲक्च्युली हायलाईट करते, फक्त पहिल्या पॅसेजला मी हायलाईट करणार आहे, पुढच्या पॅसेजेसला हायलाईट करणार नाही आहे मी. पुढच्या पॅसेजेस तुम्ही तुमचे अटेम्प्ट करायचे. द ॲस्ट्रॉलॉजर वॉज एबल टू से द थिंग्स विच ॲस्टॉनिश्ड अँड प्लीज एव्हरीवन ॲज. आता कशामुळे तो लिहायचा, हे बघा, ॲज दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड शूड ग्रेसवर. आता हे जे सेंटेन्सेस मी मार्क केलेले आहेत, तुम्हाला जर जमत असेल यू कॅन राईट इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या वर्ड्समध्ये हे सेंटेन्सेस लिहिले तरी चालतील. बट इफ यू कॅनॉट राईट इन युअर ओन वर्ड्स देन यू कॅन कॉपी इट डाऊन. तुम्ही ते कॉपी डाऊन करू शकता तिथे. ओके, आता आपण पुढचं बघू, कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर.
Complete the following web chart by describing the place the astrologer carried out his business. आता वेबचार्ट पूर्ण करताना तुम्ही काय करायचं आहे एक्झामिनेशन मध्ये, तर मग हा जो वेबचार्ट आहे तो एक्झामिनेशन मध्ये तुम्ही जसाच्या तसा पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे. ओके, इट इज नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू ड्रॉ विथ पेन्सिल, स्केल अँड एव्हरीथिंग. थोडासा नीटनेटका काढा, एकदमच वाकडा तिकडा काढू नका. ॲक्च्युली थोडंसं पण पेन्सिल, स्केल वगैरे वापरण्याची काही गरज नाही आहे. पेनानेच किंवा पेन आणि स्केल वापरला तरी चालेल. पेन्सिल वगैरे घेण्यामध्ये वेळ जातो तर मग ते वापरायचं नाही. ओके, तर मग आता कुठले कुठले बिझनेसेस होते तिथे त्याच्या ॲस्ट्रॉलॉजरच्या शेजारी. आता बघा, आपण मगाशी बघितलेलं आहे, इथे आहे ते उत्तर की ना मेडिसिन सेलर आहे, नंतर मग सेलर ऑफ हार्डवेअर अँड जंक आहे, मॅजिशियन्स आहेत, नंतर मग ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ आहे, पेंटर ऑफ रेड ग्राउंडनट आहे. तर मग इथे हे मुद्दाम इथे 2 असं लिहितीये किंवा इथे एक मार्किंग करून लिहिते मी, कॉमेंट करून लिहितीये. इथे तुम्हाला असं दिसेल 2 असं लिहिलेलं आहे, तर मग तुम्हाला ती कॉमेंट नंतर दिसेल. एक मिनिट. ओके, ठीक आहे. इथंच हे उत्तर आहे. ॲक्च्युली ती कॉमेंट तुम्हाला दिसणार नाही, तर तेच उत्तर इथं तुम्ही लिहायचं आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये एक 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 ट्रेड्समन इथं लिहायचं आहे. आता नंतर पुढचा क्वेश्चन काय ते बघा. He knew no more than what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. The sentence implies that. आता आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमधला हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही जवळजवळ स्वतःच्या मनाने लिहायचा असतो. ॲक्च्युली तुम्हाला ह्याचं उत्तर शक्यतो पॅसेजमध्ये सापडत नाही. तुम्हाला हे कसं लिहायचं असतं, तर तुम्हाला हे काय समजलेलं आहे, ह्या वाक्याचा अर्थ काय, द सेंटेन्स इम्प्लाइज दॅट म्हणजे काय, तर तुम्हाला ह्याच्यावरनं कन्क्ल्युजन काय ड्रॉ करता येतो ना. व्हॉट इज द कन्क्ल्युजन हिअर. द ॲस्ट्रॉलॉजर वॉज इनोसंट टू द फ्युचर ऑफ द अदर्स ॲज ही वॉज इनोसंट टू द फ्युचर ऑफ हिमसेल्फ. म्हणजे काय ॲक्च्युली, तर मग त्याला जसं स्वतःचं भविष्य कळत नव्हतं तसं दुसऱ्यांचं पण कळत नव्हतं. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस, यू कॅन राईट लाईक दिस, दॅट ॲस्ट्रॉलॉजर वॉज इनोसंट the astrologer was innocent to his future as he was innocent to the future of others. He was innocent to the stars. He had not studied astrology at all before. आपण काय म्हटलेलं आहे इथं की ना, त्याला स्वतःचं भविष्य कळत नव्हतं, त्याला दुसऱ्यांचं भविष्य पण कळत नव्हतं, आणि असं पण म्हटलेलं आहे इथे की ना तो जो आहे त्याने कधीही ज्योतिषाचा कधीही अभ्यास केलेला नव्हता. नाउ दिस आन्सर, इन्फरन्स टाईप आन्सर, यू हॅव टू आन्सर ॲटलिस्ट इन 50 वर्ड्स. 50 वर्ड्सच्या मध्ये आन्सर करायचं आहे. सॉरी, मॅक्झिमम 50 वर्ड्समध्ये आन्सर करायचं आहे, त्याच्यापेक्षा खूप मोठा आन्सर करायचं नाही आहे तिथे. आता पुढचा क्वेश्चन आहे, नॅरेट द सीन इन द लोकल मार्केट ऑफ युअर प्लेस. आता हा जो क्वेश्चन आहे तो मी आईस ब्रेकर्समधूनच घेतलेला आहे. आपण बघितलं की ना लोकल मार्केटमध्ये काय काय सीन मिळतं बघायला, तर वी कॅन सी द फ्लावर सेलर, देन द सेलर ऑफ ग्रॉसरीज, नंतर मग युटेन्सिल सेलर असतो, बँगल सेलर असो, असे बरेचसे गोष्टी असतात. तर मग तुम्ही हे सगळं तिथे लिहू शकता. नाउ we will go to the language study. He sat under the boughs of spreading tamarind tree. Frame a WH question to get underlined part as answer. आता तुम्ही WH क्वेश्चन्स हे पूर्वीपासून तयार करत आहात. आता हे तयार करताना काय करायचं आहे, तर आपल्याला हा जो अंडरलाईन पार्ट आहे, हा अंडरलाईन केलेला हा जो पार्ट आहे हा आपल्याला उत्तर म्हणून मिळायला पाहिजे असा हा क्वेश्चन आपल्याला फ्रेम करायचा. आता मग आता हे जे काय आहे अंडर द बोज ऑफ टर्बनंट ट्री, हे म्हणजे काय, प्लेस आहे. ओके, आता प्लेसचा क्वेश्चन आपण कसं चालू करतो, तर वेअर पासून चालू करतो. वेअर डिड ही सिट. आता डिड का वापरलं, कारण का मी इथे सॅट वापरलेला आहे. सॅट हे पास्ट टेन्स मध्ये आहे, आणि ज्यावेळेस मी क्वेश्चन फॉर्म करते आहे कुठलाही, तर मग त्यावेळेस मला टेन्स बदलायची परमिशन नाही आहे, असं म्हणा, ती परवानगी नाही आहे. आणि मग मला काय करायचं आहे,
तर मग मी डिड का म्हटलं, कारण का मला त्या क्वेश्चन मध्ये सुद्धा पास्ट टेन्स दाखवायचं आहे सेंटेन्स, म्हणून मी तिथे डिड म्हटलं. वेअर डिड ही सिट. ओके, नाव द सेकंड वन यू सी, द प्लेस वॉज लिट बाय द शॉप लाईट्स. आता प्लेस कशाने लिट केलं होतं, तर शॉप लाईट्सने. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ द लाईट्स, म्हणजे काय, तर द लाईट्सनी सेंटेन्सला सुरुवात करायची आहे. आता तुम्ही जर हे वरचं जर सेंटेन्स नीट बघितलं तर तुम्हाला असं दिसेल, दिस सेंटेन्स इज इन पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्च्युअली why it is in passive voice, because was is used here, means it is the form of to be. By is used here, so this is the sentence is passive voice. passive voice मधलं का सेंटेन्स आहे, कारण का इथे टू बी चं रूप वॉज वापरलेलं आहे आणि बाय असं पण वापरलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, तर पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. आता ते कसं कन्वर्ट करायचं, तर पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की ना, ॲक्टिव्ह व्हॉइस मधलं जे काही सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे ते कसं असतं, तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतं. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे, द शॉप्स हा सब्जेक्ट आहे. ओके, मग तो द शॉप लाईट्स हा सब्जेक्ट आहे. तर मग ते जो शॉप लाईट्स आहे ते पहिल्यांदी घ्यायचं आहे. तो जो शॉप लाईट्स आहे ते पहिल्यांदी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे, तर वर्ब येणार आहे. आता वर्ब कुठला आहे, हा लिट हा वर्ब आहे. ओके, लिट हा वर्ब आहे. मग तर शॉप लाईट्स नंतर काय येणार आहे, लिट येणार आहे. तर शॉप लाईट्स लिट, मग ऑब्जेक्ट येणार आहे, द प्लेस हे ऑब्जेक्ट आहे. बघा, म्हणजे मी हे मुद्दाम वेगवेगळं मार्क करते तुमच्यासाठी, ॲक्च्युअली हायलाईट करते हे. द शॉप्स हे जे काही आहे हे काय आहे, तर हा आहे सब्जेक्ट. ओके, आता मी तो हायलाइट करते, हा सब्जेक्ट आहे. नंतर लिट हे जे काही आहे हे काय आहे, तर लिट इज वर्ब, मुद्दाम वेगवेगळा कलर वापरला. आणि द प्लेस हा जो काही आहे हा आहे ऑब्जेक्ट. ओके, आता मग हे चेंज करताना आपण काय केलं पहिल्यांदी, तर आपलं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन काय असतं, तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे पहिल्यांदी कर्ता येतं, नंतर कर्म नंतर क्रियापद येतं आणि नंतर कर्म येतं. तर मग आपण तसंच केलेलं आहे. इथं पहिल्यांदी आपण द शॉप लाईट्स म्हटलं की पहिल्यांदी काय आलंय, तर कर्ता आलेलं आहे, म्हणजे सब्जेक्ट आलेला आहे. लिट नंतर घेतलं तर क्रियापद आलेलं आहे, म्हणजे वर्ब आलेला आहे. द प्लेस घेतलं म्हणजे काय आलं, ऑब्जेक्ट आलं, कर्म आलं. सो आवर आन्सर विल बी द शॉप लाईट्स lit up the place. हे आपलं आन्सर आहे. Now we will move to our next activity, vocabulary. Match the words in column A with their meanings in column B. आता इथे तुम्ही काय करायचंय, बरेच जण काय करतात, दोन कॉलम्स लिहितात आहेत तसे आणि नंतर रेषा ओढत बसतात, किंवा मग त्याच्या पुढे 1 2 3 4, नंतर मग खाली ए ला डॅश हे, बी ला डॅश हे, सी ला डॅश हे, असं नाही करायचं. डायरेक्टली काय करायचं, एक कॉलम जो आहे तो जसाच्या तसा लिहायचा आहे आणि बी जो कॉलम आहे त्याच्यामधलं करेक्ट आन्सर एच्या समोर लिहायचं आहे. आता ऑब्स्क्युअर म्हणजे काय, तर आपण त्या दिवशी बघितलं होतं डिफिकल्ट टू अंडरस्टँड. ओके, डॅलिड म्हणजे काय, टू वेस्ट टाइम. एनहान्स म्हणजे काय, इन्क्रीज्ड. श्रूड म्हणजे काय, क्लेवर. नाउ इफ यू ऑब्झर्व केअरफुली, तुम्ही जर लेसन हा नीट वाचला असेल जायच्या अगोदर एक्झामिनेशनला, तर तुम्हाला असं लक्षात येईल की नाही, हे जे सगळे वर्ड्स मी दिलेले आहेत आणि त्यांचे जे सगळे मिनिंग्स मी दिलेले आहेत, इट इज गिवन इन युअर टेक्स्टबुक ओनली. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो करिअरचा ग्लॉसरीचा जो पार्ट आहे त्या पार्टमध्येच हे वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यांचे मिनिंग्स दिलेले आहेत. तेच मी इथं विचारलेले आहेत. म्हणजे मी काय सांगते, इथं मोस्टली एक्झामिनेशनमध्ये कुठलं विचारलं जातं, इट इज इन द टेक्स्टबुक ओनली. टेक्स्टबुकमधलेच तुम्हाला दिसेल की ना, टेक्स्टबुकमधलेच आईस ब्रेकर्स विचारलेले आहेत, नंतर टेक्स्टबुकमधलेच ॲक्टिव्हिटीज थोडेसे फिरवून विचारलेले आहेत. तर मग तुम्ही जर टेक्स्टबुकचा अभ्यास नीट केला तर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज नीट आणि लवकर सोडवता येणार आहे. नाउ
The next activity which I have given here is prepare a word register related to astrology. खरं तर एक्झामिनेशन मध्ये व्होकॅब्युलरीची एकच ऍक्टिव्हिटी येते 2 मार्काला. मी इथं 2 दिलेले आहेत डिस्कशनसाठी फक्त. वर्ड रजिस्टर रिलेटेड टू ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे काय? म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड असणारे सगळे जे काही शब्द आहेत त्या पॅसेजमधले दिलेले ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड जे काही शब्द आहेत ते सगळे हुडकून काढायचे. आता ते बघा आपल्याला इथे दिसतात. हे बघा इथंच पहिल्यांदा दिले, मी तुमच्यासाठी मार्क करून ठेवते. क्राउरिशियस पीस ऑफ क्लॉथ विथ मिस्टिक चार्ट्स ऑन इट, नोटबुक, अ बंडल ऑफ पॅमरा रायटिंग. हे सगळे जे आहेत हे कशाशी रिलेटेड शब्द आहेत? तर हे सगळे शब्द जे आहेत ते ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड आहेत. हे सगळे जे शब्द आहेत ते ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड आहेत. मग तुम्ही कसं लिहायचं आहे? द वर्ड्स रिलेटेड टू ॲस्ट्रॉलॉजी आर, खाली डॅश करून क्राउरिशियस मग कॉमा किंवा 1-2 नंबर द्या. क्राउरिशियस, मिस्टिक चार्ट्स, नोटबुक, बंडल ऑफ पॅमरा रायटिंग हे सगळं तुम्ही देऊ शकता. आणि नंतर मग इथे हे पण दिलेलं आहे सॅक्रेड ॲश, वर्मिलिन. हे सगळं ॲस्ट्रॉलॉजर जो काही वापरतो हे सगळे शब्द आहेत. नंतर मग त्यांनी इथं दिलेलं आहे सॅफ्रन कलर्ड टर्बन, हे पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळे शब्द ॲक्च्युली ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड आहे. नाव हाऊ मच यू आर एक्सपेक्टेड टू राईट, तुम्ही किती लिहिणं अपेक्षित आहे? तर यू आर एक्सपेक्टेड टू राईट ॲटलिस्ट 4 वर्ड्स रिलेटेड टू ॲस्ट्रॉलॉजी. एक्झामिनेशनमध्ये तुम्ही किती लिहायचे असतात? तर 4 वर्ड्स ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड लिहायचे असतात, त्याच्यापेक्षा जास्त लिहायचे नाहीत. 4 वर्ड्सच का? कारण का 2 मार्काला क्वेश्चन आहे, प्रत्येकी अर्धा मार्क, म्हणून ते 4 वर्ड्स. आय थिंक you have understood how to solve the activity sheet in your activity sheet actually, or you can say that now you have understood how to solve the activity in your activity sheet. तुमच्या activity sheet मध्ये activities कशा सॉल्व करायचे हे समजलं असेल असं मला वाटतं. Tomorrow I am going to discuss with the next activity sheet. ते मी ॲक्टिव्हिटी शीट नंतर परत डिस्कस करणार आहे उद्याच्याला पुढची ॲक्टिव्हिटी शीट. अँड द थर्ड ॲक्टिव्हिटी शीट विच आय हॅव गिवन हिअर, दॅट ऑल्सो आय एम गोइंग टू डिस्कस बट आय वॉन्ट यू टू राईट ऑल दीज ॲक्टिव्हिटीज इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये हे ॲक्टिव्हिटीज सगळे तुम्ही सोडवायचे आहेत, जे मी इथं डिस्कस केलेले आहेत ते सगळेच्या सगळे तुम्ही सोडवायचे आहेत. तुम्हाला दुसरा आणि तिसरा ॲक्टिव्हिटी मी आत्ता ज्यावेळेस यूट्यूबवरती पोस्ट करणार आहे त्यावेळेसच तुम्हाला दिसतील. त्याच्या अगोदरच तुम्ही ॲक्च्युली मी डिस्कस करण्याच्या अगोदरच तुम्ही रफमध्ये सोडवले तरीही चालतील ॲक्च्युली. आणि ही जी ॲक्टिव्हिटी शीट आहे ती क्लासरूममध्ये मी असाईन करते आहे, त्याच्या अगोदरच तुम्ही सोडवले तरीही चालतील किंवा नंतर डिस्कस केल्यानंतर पण सोडवले तरी चालतील. पण मला असं वाटतं की ना तुम्ही प्रत्येकाने ते नोटबुकमध्ये सोडवावं, so that what will happen, it will be easy for you to solve the other lessons activities also. Thank you very much.